मित्रांनो, किल्ला विसापूरच्या भाग 2मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण किल्ल्यापर्यंत कसं पोहोचायचं, त्याचं प्रवेशद्वार काय, किल्ल्याची रचना कशी आहे याची माहिती घेतली. तर या भागामध्ये आपण राजवाडे, पाण्याचे टाके, वाघ दरवाजा, महादेव मंदिर याचे अवशेष असतील त्याची माहिती घेणार आहोत. तर जेव्हा आपण तटबंदीपासून पुढे जातो आहे तर त्यावेळी राजवाडा या दरबाराचा अवशेष तुम्हाला बघायला भेटेल. चारी बाजूने सुसज्ज आहे, अजूनही सुस्थितीत दिसतो आहे. ह्या राजवाड्यावरून असं वाटतं की तिन्ही बाजूने आतमध्ये येण्याची वाट असावी. बांधीव पाण्याच्या टाकी या विसापूर किल्ल्यावरती भरपूर आहेत. पिण्यायोग्य पाणी पण तुम्हाला बघायला भेटेल. तर एक आम्हाला पाण्याचं टाकं भेटलं होतं, तिथलं आम्ही पाणी पिण्यासाठी सगळ्या बॉटल वगैरे भरून घेतल्या होत्या. तर हेच ते पाण्याचं टाकं. तिथून जेव्हा आपण वाघ दरवाजाकडे जातो आहे, त्या वाघ दरवाजाच्या वरच्या बाजूला तोफांचे अवशेष तुम्हाला बघायला भेटतील. एक मोठीशी तोफ तुम्हाला बघायला भेटेल. तिथून ती तोफ ठेवण्यासाठी जागा किंवा त्या तोफेच्याच डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एक भुयारी मार्ग आहे. त्या भुयारी मार्गातून त्यालाच वाघ दरवाजा असे म्हणतात. अशी आख्यायिका पण आहे की या दरवाजातून चोर वाटेने मावळे पुण्याच्या लालमालापर्यंत पोहोचले होते असे होते. नंतर दुसऱ्या दरवाजातून आणि बाहेरच्या बाजूने तटबंदी अशी बांधीव स्वरूपातली आहे की या बाजूनं त्या बाजूला तुम्हाला फिरता येऊ शकत होतं. म्हणजे बुरुजाला पूर्णपणे संरक्षण या ठिकाणी देण्यात आलं होतं. भिंतीवरती जी झाडं वाढले त्याच्यामुळं भिंतीचं संरक्षण एकदम डळमळीत आलेलं आहे. भुयारी मार्गातून वर येण्यासाठी दुसरा मार्ग दिलेला आहे. तिथून डाव्या बाजूला आपण गेल्यानंतर खाली जाण्याची पूर्णपणे एक लांब अरुंद अशी वाट आहे. त्या वाटेवरून आपण खालीपर्यंत जाऊ शकतो आहे. आणि हा मार्ग आपल्याला एक धान्य कोठार आणि पिण्याचं पाण्याचं टाकं आणि एक मारुतीची शिळा म्हणजे हनुमानाचं मंदिर असलेली शिळा तुम्हाला खालच्या बाजूला बघायला भेटेल. याच्याच बाजूला तुम्हाला 2 धान्याची कोठारं बघायला भेटतील. ती सुस्वरूपात अजूनही व्यवस्थित आहेत. आणि इथून वर जाताना पायऱ्याच्या मार्गाने जाताना धारकरी लिहिल्यामुळे हा व्हिडिओ काढायला खूपच आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले असतील त्यांचं वैशिष्ट्य असते की प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला महादेव मंदिर वगैरे बघायलाच भेटेल. तर याचप्रमाणे तुम्हाला या किल्ल्यावरती सुद्धा महादेव मंदिर बघायला भेटेल. तर आम्ही महादेव मंदिरात जाऊन त्याचं दर्शन वगैरे घेतलं. तिथं दर्शन घेतल्यानंतर खूपच सुंदर आणि सुस्थितीत हे मंदिर अजूनसुद्धा व्यवस्थित आहे. तिथूनच जंगलात जाण्याचा एक दुसरा मार्ग आहे. त्या मार्गाने जाताना एक दुर्लक्षित पण अशी 2 मजली वास्तू की ज्याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर अजब म्हणाल की या वास्तू इथं कशी काय असू शकते. 2 मजली वाडा किंवा त्रिमजलीसुद्धा असू शकतो आहे. राजवाडीचे वैभव आणि विसापूर किल्ला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इतिहास इतरांपर्यंत नक्की पोचवा.